यापेक्षा आधीची परिस्थिती बरी होती अशी शेतकऱ्याची आता अवस्था झालेली आहे। गोण्या भरायच्या कशा, त्या आणायच्या कशा, त्याला आणखी मजुरी, गोण्यांचा खर्च, हे सगळं पाहता नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या संतापाचा कडेलोट होण्याआधी सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी करतात। इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार संकुलाचा आणि शिवलीला शॉपिंग सेंटरचा उद्घाटन समारंभ राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसंच पंढरपूरचे आमदार भारत भालके, भोर तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। राज्यामधल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यानं युती सरकार बाजार समित्या मोडायला निघालं नसून ते शेतकऱ्यांना मोडायला निघाले असा घणाघाती आरोप राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला। तर इंदापूरच्या बाजार समितीचा वर्षाकाठी 300 कोटींचा टर्नओव्हर झाल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली। इथं बुलढाण्यावरून सुद्धा शेतकऱ्याचा माल आज आपल्या मार्केट कमिटीमध्ये या ठिकाणी येतोय। केवळ इंदापूर मार्केट कमिटी हा पारदर्शीपणाने व्यवहार करते, तुमच्या समोर लिलाव होतो, तुमच्या समोर वजन काटा केला जातो आणि 24 तासाच्या आत त्या शेतकऱ्याला विकलेल्या मालाचे पैसे देण्याचा उपक्रम महाराष्ट्रामध्ये फक्त इंदापूर मार्केट कमिटी करते याचा आम्हा निश्चितपणापासून त्या ठिकाणी तुम्ही मार्केट कमिट्या मोडल्या जाणार नाही, तुम्ही शेतकरी म्हणून निघाले पहिले लक्षात ठेवा। कोण बाजारात जाणार विकणार का? टोपलीवर भाजीपाला घेतो तर तुम्ही जाऊन बाजारात विका। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।